शेतकरी मित्रांनो, आले पिकामध्ये आपण बेसल डोस टाकून आज पहिली भर याला आले पिकाला लावलेली आहे। कारण आपण लागवडच जे आहे तर नाली पद्धतीमध्ये केलेली होती, म्हणजे सपाट जमिनीवरती काकरे काढून त्याच्यामध्ये लागवड केली होती। त्यानंतर त्याला दताळ्याच्या साहाय्याने थोडी थोडी माती ओढली होती लागवडीनंतर, आणि त्यानंतर ही पहिली भर आहे जे की आपण पॉवर वेटरने दिलेली आहे। तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला खत टाकलेलं आहे आणि मग पॉवर वेटरच्या साहाय्याने पूर्ण खत झाकून घेतलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हीही सुद्धा खत टाकत असाल तर टाकल्यानंतर अवश्य याला हलकी भर का होत नाही याला द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमचं खत मातीआड झालं पाहिजे आणि याचा 100% फायदा जो आहे आपल्या आले पिकाला होत असतो। तर आपण बघूया, पहिला जो आहे जे आपण बेसल डोस टाकत असतो लागवडीच्या वेळेस, त्यानंतर आपण आज 2 महिने झालेले आहे या प्लॉटला। 2 महिन्यानंतर आपण याला आज खत टाकलेलं आहे आणि भर दिलेली आहे। तर यामध्ये सुद्धा आपण कोणतं खत टाकलेलं आहे तर शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छितो, जर तुम्हाला स्वस्तातलं खत टाकायचं असेल तर एकदम कमी खर्चामधलं आणि त्याच्यामध्ये NPK जे हे तिन्ही घटक येतात। सध्या आपल्याला गरज आहे नायट्रोजन आणि फॉस्फरसची जास्त, कारण आपल्याला पाहिजे याच्यामधून फुटवे आणि मुळीची वाढ हे दोन्ही सध्या या अवस्थेमध्ये आपल्याला पाहिजे। त्याचबरोबर आपण थोडंसं पोटॅशचं प्रमाण जर याच्यामध्ये पाहिजे असेल, कारण स्टम्पची जाडी पण त्याच्यामुळे वाढणार आहे। तर या स्थितीमध्ये आपल्याला जे 20-20-0-13 हे खत या अवस्थेमध्ये टाकायला खूप चांगले रिझल्ट येतात आणि इतर दुसरं कोणतंही खत याच्यामध्ये नाही मिसळलं तरी चालतं, कारण याच्यामध्ये नायट्रोजन येतं आहे 20%, फॉस्फरस येतं 20% आणि 13% आपल्याला पोटॅश येतं आहे। तर ज्या शेतकऱ्यांना जर याच्यामध्ये अजून काय ॲड करायचं असेल तर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट जे की झिंक बोरॉन कोटेड येतं आहे ते पण ॲड करू शकता, जेणेकरून याच्यामध्ये फॉस्फरसची मात्रा जर जास्त द्यायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 पोते सिंगल सुपर फॉस्फेटचे देऊ शकता। आपण सुद्धा आज या प्लॉटला जे तर 20-20-0-13 हे 2 पोते, सिंगल सुपर फॉस्फेट 2 पोते, असे 4 पोते एकरी आपण टाकलेले। व्हिडिओ जर आवडला, ही माहिती आवडली शेतकरी मित्रांनो तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच माहिती तुम्हाला आले पिकाबद्दल मिळत जाईल। धन्यवाद।